दण्डवतुः पुत्रं विशालदेवस्य नित्यमुक्तिप्रदायकं मालनी परमानन्दनं वन्दे श्रीचक्रधरविभुं वन्दे श्रीचक्रधरविभुं सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी की जय. दंडवतुः. नामाचे दाटाय म्हणजे फायदे या विषयावर आपण बोलत आहोत. तर नामस्मरणामध्ये आपण पहिला जो काही नामस्मरणाचा फायदा ऐकला होता नामे वेद, दुसरा नामे बोध, नामे अनुसरण, नामे स्मरण, पाचवा फायदा ऐकला होता नामे सकळ निरोध परिहारी. तर आज आपण जो सहावा फायदा आहे 6 नंबरचा तो आपण ऐकणार आहोत की नामे सकळ वाजत वाराधरी. तर स्वामी म्हणतात इथुनी तुम्हा वाजत वाराधरी. ऐका नाही. तर नामस्मरणाने जो काही त्रास आहे, कोणता त्रास आहे, वाऱ्यासारखा जो त्रास आहे तो सुद्धा आम्ही धरू. म्हणजे नामस्मरणाने पंचमहाभूते आणि 3 ऋतुकाळाचे दुःख. ऐका नाही. पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी जल आकाश वायू अग्नी आणि 3 ऋतू म्हणजेच पावसाळा हिवाळा उन्हाळा हे जे काही 3 ऋतूचे दुःख होत असतं माणसाला आणि त्याच्या दुःखानं माणसाला त्रास होतो. ऐका नाही. आजारी पडणे वगैरे किंवा त्रास होतो. तर असं सुद्धा दुःख परमेश्वर होऊ देत नाही, म्हणजे नामस्मरणाने होऊ देत नाही. ऐका नाही. तर ते याच्यावरून स्वामींनी साधाईसा नावाच्या भक्ताला या नामस्मरणाच्या याच्याने काय फायदा होतो याच्यावरून स्वामींनी तिथं अभयदान दिलेलं आहे. डोमेग्रामला साधा नावाची भक्त होती, ती भेटलेली आहे आणि तिला ते अभयदान कसं दिलं आहे ते आपण ऐकणार आहोत. ते उत्तरार्ध 185 नंबरची लीडा आहे स्वामींची, त्यामध्ये ऐकणार आहे की मनुष्यबंधन श्रवणे भीता साधा अभयदान. तर एक दिवस काय झालं, परमेश्वराला स्वामींची आरोगणा झालेली आहे. आरोगणा झाल्यानंतर बाहेरी फिरायला गेलेले आहेत आणि पूर्वेकडे खांबापाशी दोन्ही डावेनी श्रीकरे मदडसा धरुणी पश्चिमाभिमुख उभे होते. असं उभं असतानाच जवळ साधाबाई होती आणि गाई गोरा जोडी देखूनही सरून म्हणते. गाई गोरा गाय आणि तो बैल हे दोघांना असं धरलेलं होतं आणि त्यांना नाकामध्ये दोऱ्या टाकून त्यांना बांधलेलं होतं आणि ते घेऊन जात होते. त्यावेळेस स्वामींनी ती जोडी पाहून स्वामी म्हणतात साधे हो वडी या ते येते. अशाच प्रकारे आम्ही गेल्यानंतर काही दिवसानंतर परराष्ट्राचे लोक येतील, ते माणसांना धरून नेतील, ते माणसांना असं धरून घेऊन जातील म्हणे यांच्यासारखं आणि नाके सडे घालीतील. अशाच त्यांचे आपल्या गळ्यामध्ये याच्यामध्ये सर्वांमध्ये नाकामध्ये ते काय करतील, सड्या टाकतील आणि असं ओढून घेऊन जातील, मोलकरी बनवतील आणि घेऊन गेल्यानंतर कामं करायला लावतील, विकून टाकतील. अनेक प्रकारचे त्यांना सर्व निरूपण केलेलं आहे. आणि मग त्यावेळेस साधा म्हणते ती घाबरली. जिजी ये न देखावे जी. असं जर होत असेल तर मी पाहू शकत नाही, असं दुःख नको आहे मला. त्याच वेळेस स्वामींनी सांगतात की ना भिया साधे हो तुम्हावरी येथुनी वाजत वारा धरी जरी. तुम्हावर आम्ही वाऱ्यासारखं जरी दुःख असे तुफान दुःख आलं तरीसुद्धा धरी जाईल. का म्हणून? कारण साधाने परमेश्वराचं सतत नामस्मरण केलेलं होतं, कारण नामानेच साधाला तारलेलं होतं. म्हणून नामस्मरणाने सर्व फायदा होतो. म्हणून नामस्मरणाने इथं सांगितलेलं आहे की यावरून स्वामींनी रिनाईचाचा दृष्टांतसुद्धा दिलेला आहे समजवण्यासाठी त्या साधेला निमित्त करून. तर स्वामी म्हणतात ज्यावेळेस सारंग पंडित होते, सारंग पंडित आणि स्वामी हे दोघंजण पैठणला विहरण्यासाठी जोरेश्वरकडे जात होते. त्यावेळेस नाला येतो, त्या नाल्यावरून स्वामी पलीकडे चालले जातात. सारंग पंडित त्यांच्या नाला पार करता येत नाही, म्हणून स्वामी त्यांना म्हणतात की या. मग स्वामी म्हणतात आम्ही हात देतो. मग स्वामींनी हात दिला, त्या हाताचे नखे काही लागले तेवढ्यामध्ये तो सारंग पंडित पलीकडे येऊन गेला. त्यावेळेस स्वामी म्हणतात की असं कसं काय झालं म्हणे, तुमची श्रीकराचे नखं लागले आम्ही पलीकडे येऊन गेलो. स्वामी म्हणतात की असंच आहे, येतं अनुसराल तरी ऐसेची काळी जाईल. तुम्ही जर आमच्याकडं अनुसराल, तुम्ही जर आमच्याकडं नामस्मरण आमचं करत असाल, आमची जर आठवण करत असाल, आमच्यावर प्रीती करत असाल तर आम्ही तुम्हाला या संसाररूपी जे काही नरक दुःख आहे या संसाररूपी नरक दुःखापासून आम्ही तुम्हाला असंच काढून टाकू. म्हणून या ठिकाणी त्या स्वामींनी त्या सारंग पंडिताला निमित्त करून दृष्टांत दिला आहे रिनाईताचा.
73 नंबरचा दृष्टांत आहे. त्यामध्ये सांगतात स्वामी की एका देशाचा रिनाईत आहे, म्हणजे ज्याने खूप कर्ज करून घेतलेलं आहे का नाही, आणि तया ते एक माणसाने धरलं, खूप त्याने पैसे घेतलं, जगाचं त्याने काय केलं, कर्ज घेतलं, लोकांकडून पैसे घेऊन टाकले भरपूर आणि फेडता येत नाही. मग त्याला एखादा धरतो, त्याला काहीतरी इकडं तिकडं थोडंसं पैसा देतो आणि त्याला सोडतो. तेवढ्यामध्ये दुसरा धरतो, त्यालाही काहीतरी देऊन सोडतो, तिसरा धरतो. असं धरून धरून तो उबगला, याला देऊ त्याला देऊ, पैसे देऊ, घर कसं चालू काय चालू, असं अनेक प्रकारचं त्याला खूप कर्ज झाल्यामुळं कोणाला थोडं थोडं देऊन देऊन त्याचा प्रपंचही चालत नाही, काही नाही. तो उबगून गेला की काय करावं आता, कसं जगावं, म्हणून तो त्रसला म्हणजे त्याला दुःख झालं की मरणप्राय दुःख झालं. आणि मग त्याने ऐकलं होतं की कुठंतरी एका आपल्या ठिकाणी एक राजा असतो आणि तो चांगला आहे बा स्वभावाने. तो जर कोणी गेला सदर्भ बढिया आहे आणि ताकदवान आहे, धर्मवान आहे. कोणी जर याच्याजवळ शरणागत गेला तर हा मदत करतो. म्हणून तो सदरता रायाशी शरण निघतो, त्या राजाजवळ जातो आणि त्या रायाजवळ गेल्यानंतर तो सर्व व्यवस्था सांगतो की मी असा प्रपंच करत होतो, परंतु माझी परिस्थिती गरिबी असल्यामुळं, माझ्याकडं काही नसल्यामुळं मी कर्जही घेतलं, कर्ज फेडण्याचाही प्रयत्न केला, परंतु कर्ज माझ्याकडून फिटलं गेलं नाही आणि म्हणून मी लोकांचा रिनाईत झालो, कर्जबाजारी झालो. आणि म्हणून मी जेव्हा जेव्हा माझा प्रपंच चालवायला निघालो त्यावेळेस मी जात असताना म्हणजे कोणी सापडवतं आणि त्याच्यामुळं मला ते धमकी देतात आणि त्याच्यावरून मला ते पैसे त्यांच्या थोडं थोडं देऊन मी हे करतो, व्यवस्था करतो. परंतु माझ्याकडं पैसे नसल्यामुळं ते आणखी त्रास होतो, अनेक लोकांचं घेतल्यामुळं मला त्रास होतो आहे आणि मी फार दुःखीस्त झालो आहे, मला हे जीवन नकोसं वाटतं आहे. अशामुळं माझ्या कर्माचं फळ भोगून राहिलो. परंतु राजा सर्व व्यवस्था ऐकून घेतो आणि मग तो राजा म्हणतो की तो म्हणतो नीतिमंत राजा आहे तो म्हणतो अरे खंगला आहे, ठीक आहे, याच्या कर्माने असा झालेला आहे, परंतु आपल्याकडं आहे ना, आपल्याला कोणातरी मदत करायची. म्हणून तो काय करतो, त्या लोकांना सर्वांना बोलवतो आणि ज्याने ज्याने कर्ज घेतलं आहे त्यांना तो बोलून घेतो आणि उभा करतो आणि यांनी तुमचं काय घेतलं, कसं घेतलं, काय घेतलं नाही घेतलं हे सर्व सांगतो. तर हा परिस्थितीने खंगलेला आहे, असं झालेलं आहे, परंतु आता यांना बाकीचं जे असेल ते तुम्ही माफ करा आणि मग जो हात देतो आहे आता एवढं यांचं देऊन टाका आणि तुम्ही मिटून टाका याचं. म्हणून तो काय करतो, लखाचे कवड्या बुजावी, म्हणजे लाखाचं असेल तर कवडीवर ते त्याचं जे काही मुद्दल असेल ते देऊन टाकायचं आणि ते फेडून टाकलं. आणि म्हणून हा जर थोडंसं ज्यावेळी देत असेल तर प्रेमानं घ्यायचं, नाही दिलं तरी याच्याकडं पाहायचं नाही, असं त्या राजाने सांगून दिलं. तसे देईल तसे घ्या, नाही दिलं तरी काही नाही, पण असं सांगून मग तो भयभीत होता, तो शांत झाला. तशा प्रकारे स्वामींनी या रिनाईताच्या दृष्टांतावरून आम्हाला समजून दिलं या जीवाला की आमचं जो स्मरण करेल, सतत परमेश्वराची आठवण करेल, तसं ते त्या पुरुषाचंसुद्धा आम्ही काय करणार आहे, जे प्रारब्ध कर्म आहे, जे त्याने जोडलेलं आहे एकदम, की तो प्रपंचामध्ये सुद्धा सुखी नाही, कुठं गेल्यावर सुखी नाही, त्याला सतत दुःख आहे. अशा पुरुषाने जर परमेश्वराचा सतत नामस्मरण करत राहिला, परमेश्वराचं सतत आठवण करत राहिला, तर असं जे काही ते दुःख आहे वाऱ्यासारखं वाजत वाराधरी, असं जे काही दुःख आहे पंचमहाभूताचं, ऋतुकाळाचं आणि आपल्या कर्मफळाचं जे काही दुःख आहे, या दुःखापासूनसुद्धा परमेश्वर काय करतात, सहाय्य करतात. म्हणून परमेश्वराचं स्मरण आपण सतत करायला पाहिजे, परमेश्वराची आठवण आपण सतत करायला पाहिजे. आणि परमेश्वराची आठवण जर केली तर असं रिनाईत, त्या रिनाईताचं, त्या कर्जबाजारीचं जसं कर्ज उतरवलं त्या राजानं, तसं परमेश्वरसुद्धा आपल्या अनंत जन्माचे, अनंत सृष्टीचे कर्म, वाईट कर्म आहेत आणि आताही जन्म झाल्यापासून आत्तापर्यंत जे काही आपण वाईट कर्म करतो आहे, या कर्माच्यामुळे आपल्याला देवता फळं देतात आणि त्या फळामुळे आपण अतिशय कष्टमय, दुःखमय असतो, आपल्याला सुख मिळत नाही. आणि म्हणून परमेश्वरसुद्धा सांगतात की तुम्हाला जर सुख प्राप्त पाहिजे असेल, परमेश्वरही प्राप्त पाहिजे असेल, तर तुम्ही सतत नामस्मरण करायला पाहिजे. म्हणून नामस्मरण केल्याने हा सुद्धा एक फायदा आहे 6 नंबरचा, नामे वाजत वाराधरी. जसं डोमेग्रामला सादाला सांगितलं की अशी अशी परिस्थिती होणार आहे, पुरुषांना धरून, स्त्री पुरुषांना धरून घेऊन जाणार आहेत, विकणार आहेत, तर अशी परिस्थितीपासूनसुद्धा जो काळ आहे, त्या ऋतुकाळाचे दुःख आहे, त्याच्यापासूनसुद्धा मला वाचवा. तेव्हा स्वामी अभयदान देतात. आणि जसं रिनाईच्या दृष्टांत करून सांगितलं की अनंत जन्मामध्ये जर त्याने पाप तसे केलेले असतील आणि त्याचं कर्म जर वाईट असेल, तो जर आमचं सतत स्मरण करत असेल, तर त्यालासुद्धा आम्ही या दुःखापासून दूर करू आणि त्याचं कर्माचं फळ त्याला
त्याच्या कर्माच्या फळापासून वाईट कर्म असेल तर त्याला तिथून माफ करू आणि त्याला परमेश्वराकडून त्याला सुखप्राप्ती होईल. तर अशा प्रकारे नामस्मरण हे फार महत्त्व आहे. म्हणून सतत नामस्मरण आपण करायलाच पाहिजे. परमेश्वराची आठवण सतत करायला पाहिजे. प्रपंचामध्ये सुद्धा आपण सतत कायम आपण परमेश्वराची आठवण करायला पाहिजे आणि दैवराठी तर करायलाच पाहिजे. परंतु साधू संत तर आठवण करतातच, त्यांच्या प्रकारे स्मरण करतच राहतील. परंतु घरीसुद्धा राहताना आपण प्रपंचामध्ये उपदेश घेतल्यानंतर आपल्याला जे नाम दिलेले त्या नामस्मरणाचे सतत आपण स्मरण करायला पाहिजे. तर आपल्यालासुद्धा पंचमहाभूताचे दुःख म्हणजे ऊन वारा पाऊस यांच्या दुःखापासून सुद्धा परमेश्वर सहकार्य करतील. ऋतुकाळाचं दुःख असेल ते सुद्धा आपल्याला तिथं सहन करण्याची ताकद देतील आणि काही संकट येत असतील तर तिथंसुद्धा आपल्याला सहकार्य करतील. असं हे नामस्मरणाचा फार मोठा फरक आहे बाबा हो. म्हणून नामस्मरण परमेश्वराला आठवणं हे आपल्याला काळाची गरज आहे. परमेश्वराचे स्मरण करणे फार महत्त्वाचं आहे. स्मरण करायला काय तुम्हाला पैसे टक्के वगैरे धन दौलत काय लागत नाही. फक्त परमेश्वराला वेळ द्या. वेळ देऊन तिथं परमेश्वराची गाठी घ्या आणि नामस्मरण करून आठवण करा. परमेश्वराचे नामस्मरण करा, चतुर्प्रकारचं नामस्मरण करा आणि चतुर्प्रकारचं दुःख करा आणि आरतीपूर्वक परमेश्वराला आठवा. त्यांना सांगा परमेश्वराला की देवा मला कोणी नाही, मला आपण आहे, आपलं प्रेम पाहिजे. या जगामध्ये कोणी कुणाचं नसतं, कोणी कुणाचं नाही. मरताना मला कोणी येणार नाही माझ्याकडं आणि कोणी आता आलेलं नव्हतं. हे सर्व नाते गोते हे भेटलेले कर्माच्या फळाने, पण गेल्यानंतर आता कोणी कुणाचं नाही. असं म्हणून तुम्हीच माझे आहात, मला तुम्हीच तारू शकतात परमेश्वरा, मला आपलं तुम्हीच करू शकतात. मी एकटा आहे, मी एकटाच मरणार आहे आणि मला कोणी नाही, मी नरकात जाणार, कुठं तरी जाणार, माझे कर्म वाईट आहेत असं देवाजवळ प्रायचित करून आपण परमेश्वराचं सतत स्मरण करायला पाहिजे. असं जर तुम्ही स्मरण केलं तर परमेश्वर तुमच्यावर वाऱ्यासारखे जे दुःख आहे तुमच्यावर ते सुद्धा तुम्हाला त्रास होऊ देणार नाही. म्हणून नामस्मरणाने सुद्धा वाजत वाराधरी ह्याप्रमाणे परमेश्वराने नामस्मरणाने आपल्याला असं दुःख होऊ देणार नाही. तर अशा प्रकारे आपण परमेश्वराचं सतत स्मरण केलं गेलं पाहिजे. तर अशा प्रकारे 6वा नंबरचा फायदा आपण ऐकलेला आहे. पुढचा आपण नामस्मरणाचा फायदा पुढच्या भागामध्ये घेऊ. दंडवतो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.